वेलकम स्टुडंट्स. आज आपण 8वीमधील 1.2 अँड्रॉकल्स अँड द लायन हा घटक पाहणार आहोत. सुरुवातीला आपण या पाठामध्ये असलेले वॉर्मिंग अप ही ॲक्टिव्हिटी पाहूया. चिटचॅट. पहिला प्रश्न बघा. हॅव यू एवर हेल्प्ड एनीवन? वाय? 2 प्रश्न आहे याच्यामध्ये. तर याचा अर्थ काय? तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का आणि का? तर आपण याचं उत्तर काय करू शकतो? यस किंवा नो अशा दोन्ही पद्धतीनं देऊ शकतो. बघा, यस आय ऑलवेज हेल्प माय पॅरेंट्स किंवा यस आय ऑलवेज हेल्प माय फ्रेंड्स किंवा समवन्स अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर देऊ शकतो. आणि फाय या प्रश्नासाठी आपण काय म्हणू शकतो? बिकॉज आय लाईक टू हेल्प किंवा आय थिंक इट इज माय ड्युटी अशा पद्धतीनं आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. दुसरा प्रश्न बघा. हाऊ डीड यू हेल्प हिम ऑर हर? म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला कशी मदत केली? तर याचं उत्तरसुद्धा आपण बघा. तुम्ही जर पालकांना तुमच्या मदत करत असाल, आईवडिलांना, तर आपण असं म्हणू शकतो, आय हेल्प माय मदर बाय गिविंग व्हॉट्स यू वॉन्ट्स इन द किचन. किंवा जर वडिलांना मदत केलेली असेल तर आपण म्हणू शकतो, आय हेल्प माय फादर व्हेनेवर ही टेल्स मी टू डू सम वर्क. अशा पद्धतीनं मग आईवडिलांना केलेली मदत असेल किंवा मित्रांना केलेली असेल तर त्याचा उल्लेख इथं करायचा आहे. तिसरा प्रश्न बघा. हॅज एनीवन एवर हेल्प्ड यू इन युअर नीड? तुम्हाला गरज असताना कुणी मदत केली आहे का? तर यस किंवा नो आपण अशा पद्धतीनं उत्तर देऊ शकतो. आपल्याला असं म्हणता येईल, यस माय क्लोज फ्रेंड्स ऑलवेज हेल्प्ड मी इन माय नीड. अशा पद्धतीनं आपण उत्तर देऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम? जेव्हा तुम्हाला एखाद्या कोणी मदत केली त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं, हो की नाही? म्हणजे आपण कसं उत्तर म्हणू शकतो? आय फेल्ट व्हेरी हॅप्पी किंवा आय फेल्ट व्हेरी सॅटिस्फाईड अशा पद्धतीनं आपण उत्तर देऊ शकतो. त्याच्या पुढचा प्रश्न. हाऊ डीड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर? म्हणजे एखाद्याने तुम्हाला मदत केलेली आहे तर आपण त्यांची काय करतो? कृतज्ञता व्यक्त करतो. मग ती कृतज्ञता तुम्ही कशी व्यक्त करता? तर आपण म्हणू शकतो की आय शोड माय ग्रॅटिट्यूड टू हिम किंवा टू हर, कोणी मदत केली असेल त्याला, बाय सेईंग थँक्स. बघा, आपण एखाद्यानं तुमचं काम केलं की लगेच थँक्यू म्हणतो किंवा थँक्स म्हणतो. किंवा आणखी कशा पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त करू शकतो? जेव्हा व्हेनेवर आय गॉट अ चान्स टू हेल्प हिम ऑर हर आय हेल्प्ड हिम किंवा हर. म्हणजे जेव्हा मला मदत म्हणजे वेळ मिळेल किंवा संधी मिळेल तेव्हा मी त्याला काय करेल? मदत करेन. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो? एखाद्या व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त करू शकतो. बघा, आता पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे? डिस्कस विथ युअर बेंचमेट and write down the names of any 5 stories of bravery that you have read or heard. Also name the brave hero or heroine of each story. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे? तर तुम्ही तुमच्या बाकावर म्हणजे वर्गातली ही ॲक्टिव्हिटी आहे. मित्रांशी चर्चा करा. तर कशाविषयी चर्चा करायची? तुम्ही वाचलेल्या कोणत्याही 5 शौर्यकथा. बघा, ब्रेवरी स्टोरीज आहेत. त्या शौर्यकथेंची नावे सांगायची आहेत आणि त्या कथेमधले नायक, हिरो आणि हेरोईन मीन्स नायिका त्यामधल्या सांगायचे आहेत. तर या ठिकाणी दोन्हीकडं 2 कॉलम केलेले आहेत, ABCDE. तर या ठिकाणी काय करायचे आहेत? नेम ऑफ द स्टोरी आणि दुसऱ्या बाजूला नेम ऑफ द हिरो ऑर हिरोईन. तर त्या ठिकाणी पुस्तकाचं नाव, शौर्यकथेचं नाव आणि दुसऱ्या बाजूला त्या कथेमध्ये असलेलं काय करायचं आहे? नायक नायिकांची नावं लिहायची आहेत. उदाहरणार्थ आपण झाशी की राणी म्हणू शकतो. त्यामधलं नायिका कोण? राणी लक्ष्मीबाई. किंवा संभाजी
द हिस्ट्री ऑफ संभाजी म्हटलं तरी चालेल. त्यामध्ये नायक संभाजी किंवा पावनखिंड पुस्तकाचं नाव आणि त्यामधलं हिरो हिरोईन काय सांगता येईल, बाजी प्रभू. तर अशा प्रकारे ज्या काही तुम्ही शौर्यकथांची पुस्तकं वाचलेली असतील किंवा ऐकलेली असतील त्यांची नावं आणि त्यामध्ये असणारे प्रमुख नायक किंवा नायिका ज्या असतील त्या पलीकडच्या कॉलममध्ये लिहायच्या आहेत. पुढचे 2 नंबरची ॲक्टिव्हिटी बघा. कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. तर या ठिकाणी काही फॅक्ट्स दिलेल्या आहेत त्या लायन्सविषयी, सिंहाविषयी आहेत आणि खाली पर्यायामध्ये त्या सिंहाशी ज्या गाळेल जागा दिलेल्या आहेत त्याला अनुसरून काय दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत आणि योग्य पर्याय निवडून काय करायचं आहे, तुम्हाला वाक्य पूर्ण करायची आहेत. बघा, लायन्स आर कॉल्ड डॅश डॅश ऑफ द जंगल. तर या ठिकाणी एम्पेरर, लॉर्ड आणि किंग असे शब्द दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर काय येईल, किंग. कारण लायनला काय मानलं जातं आहे, जंगलचा राजा मानला जातो, त्यामुळं किंग तिथं द्यायचं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, लायन्स बिलॉंग टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स, डॉग, कॅट आणि हॉर्स. तर याच्यामध्ये काय येतं, कॅट येतं. तिसरं, लायन्स आर डॅश डॅश ॲनिमल्स, कार्निवरन्स, हर्बिवरन्स आणि ऑम्निवरन्स. तर याच्यामध्ये कार्निवरन्स मांसाहारी, हर्बिवरन्स शाकाहारी आणि ऑम्निवरन्स म्हणजे सर्वभक्षक. तर हा मांसाहारी प्राणी आहे म्हणून आपण त्याला काय करायचं आहे, कार्निवरन्स हा पर्याय लिहायचा आहे. पुढच्या वाक्यामध्ये डॅश डॅश लायन्स हॅव मॅने अराउंड देअर नेक बट लायन्सेस डू नॉट हॅव इट. बघा, कुणाला असतं मॅने, तर मेल. उत्तर काय येतं, कब, मेल आणि फिमेल, त्यामध्ये मेल हे उत्तर येतं. 5वं, अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड अ फ्लॉक, हर्ड आणि प्राईड. तर याच्यामध्ये काय येतं, प्राईड. आणि शेवटचं वाक्य बघा, लायन्स अटॅक ओनली व्हेन दे आर ट्रिक्ड, अवेक आणि हंग्री. तर केव्हा ते अटॅक करतात, ज्यावेळेला ते हंग्री म्हणजे भुकेलेले असतात. तर अशा ह्या ॲक्टिव्हिटी आहेत. आता आपण धड्याकडे वळूया. अँड्रॉकल्स अँड द लायन. तर हेडलाईनचा अर्थ बघा, अँड्रॉकल्स हे एका व्यक्तीचं नाव आहे. अँड्रॉकल्स आणि सिंह असं आपल्याला या शीर्षकाचं मराठीमध्ये शीर्षक सांगता येईल. बघा, आपण सुरुवात करूया. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड, जंटल अँड कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रॉकल्स. लॉंग लॉंग ॲगो, फार फार वर्षापूर्वी, अँड्रॉकल्स नावाचा एक दयाळू, काइंड दयाळू, जंटल प्रेमळ अँड कोर्टियस म्हणजे काय, विवेकी. कोर्टियसचा अर्थ काय, विवेकी माणूस राहत होता. अँड्रॉकल्स नावाचा एक माणूस, तो कसा होता, दयाळू, प्रेमळ आणि विवेकी असा होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु त्याचा जो मालक होता तो कसा होता, खूप दुष्ट होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. तर त्या काळामध्ये जे राजे लोक होते, महाराजे किंवा जे श्रीमंत लोक, वेल्दी मेन, तर ते लोक काय करायचे, गरीब लोक जे आहेत त्यांना स्लेव्ज म्हणजे त्याला आपले गुलाम म्हणून ठेवायचे. अँड्रॉकल्स वॉज अ स्लेव्ह आणि अँड्रॉकल्स हा सुद्धा एक काय होता, गुलाम होता. द स्लेव्ज वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि त्या काळामध्ये जे गुलाम होते त्यांना काय केलं जातं, मालक जे होते ते जबरदस्तीने त्यांना कामाला झुंपायचे.
दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. तर त्या गुलामांना त्यांचे मालक जे सांगतील ते काम त्यांना करावं लागायचं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना काय नव्हतं, स्वातंत्र्य नव्हतं किंवा कोणताही अधिकार नव्हता. राईट्स म्हणजे अधिकार आणि फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. इवन फेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. शिवाय जरी त्यांना त्यांचा मालक आवडत नसला तरी त्यांना काय करता येत नव्हतं, सोडून जाता येत नव्हतं. could not leave him. They were bound by law to obey their master, however wicked he might be. बॉन्ड बाय म्हणजे काय, कायद्याने बंधन होते किंवा काय म्हणता येईल, त्यांना बंधन होतं, बंधन असणे, बॉन्ड बाय लॉ. इथं लिहिलेलं आहे बघा, इकडे सुद्धा इंग्लिशमध्ये स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज. म्हणजे त्या कायद्याने त्यांचं नियम पाळणं बंधनकारक होतं. दे वेर बॉन्ड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एवर विकेड ही माईट बी. जरी त्यांचे मालक कितीही दुष्ट असले तरी त्यांच्या आज्ञा पाळणं हे त्यांच्यासाठी काय होतं, बंधनकारक होतं. अँड्रॉकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस विकेड मास्टर. अँड्रॉकल्सला त्याचा जो निर्दयी निष्ठुर जो मालक होता तो अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्वड हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप्ड देम. तर त्याचा जो मालक आहे तो काय करायचा, स्टार्वड म्हणजे काय, उपाशी ठेवणे, आणि व्हिप्ड मीन्स चाबकाचे फटके मारणे. तर त्याचा मालक काय करायचा, आपल्या गुलामांना उपाशी ठेवायचा आणि त्यांना चाबकाचे फटके मारायचा. अँड्रॉकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. आणि त्यामुळं अँड्रॉकल्सला असं वाटायचं की अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण आलेलं बरं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि म्हणून तो चांगल्या संधीची वाट पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. आणि पळून जायच्या संधीची वाट अँड्रॉकल्स पाहत होता आणि पहिल्याच संधीमध्ये क्लचेस म्हणजे काय, कचाट्यातून सुटणे बघा, टाईट होल्ड, काय म्हणतात, बांधून टाकणे अशा पद्धतीनं. आणि पहिल्याच संधीमध्ये त्याच्या या कचाट्यातून सुटण्याची संधी कुणाला मिळाली, अँड्रॉकल्सला मिळाली. नाऊ ऑल्दो अँड्रॉकल्स हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कवार्ड. कवार्ड मीन्स भित्रा. कवाडचा अर्थ काय, भित्रा. जरी अँड्रॉकल्स पळून गेला असला तरी तो कसा नव्हता, भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्यानं काय केलं, एका जंगलामध्ये आसरा घेतला, लपून बसला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. तर जी जंगलामध्ये जी प्राणी आहेत, जंगली प्राणी किंवा श्वापदे जी आहेत म्हणजे फिरणारी, त्यांच्याबद्दल या अँड्रॉकल्सला अजिबात भीती नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हतं याची त्याला चिंता नव्हती. ही वॉज हॅप्पी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेअर एव्हर ही विश्ड. तर तो त्या आपल्या मास्टर किंवा मालकाच्या तावडीतून तो निसटलेला होता. जणू काही त्याला कसं वाटत होतं, एखादा पक्षी ज्याप्रमाणे आपली मर्जी असेल तिथं जायला मुक्त असतो, अशा पद्धतीनं तो आनंदित होता, एखाद्या मुक्त असलेल्या पक्षाप्रमाणे. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. एके दिवशी जंगलात फिरत असताना अचानक सिंह त्याच्या समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. बघा, फ्ली म्हणजे काय, पळून जावं. तर पहिल्यांदा ज्या वेळेला त्यानं पाहिलं त्यावेळेला त्याला वाटलं की आपण काय करावं, मागे पळून जावे. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याला लक्षात आलं की त्याला बघून तो सिंह जो आहे तो जरा पण हललेला नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड.
तर तो गुरगुरलाही नाही आणि त्यानं काय केलं नाही, डरकाळीही फोडली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली. तर ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. पिटियसली म्हणजे काय, करून येणं किंवा कळवळून. तर तो त्यानं गर्जना केली नाही किंवा डरकाळी फोडली नाही, तर तो जणू काही वेदनेनं केविलवाणी नजरेनं त्याच्याकडे पाहत आहे असं त्या अँड्रॉकल्सला जाणवलं. अँड्रॉकल्स पॉज्ड. अँड्रॉकल्स थबकला, थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन, स्टेप बाय स्टेप. कॉशियसली म्हणजे काय, सावकाशपणे. बघा, नंतर हळूहळू अँड्रॉकल्स काय केलं, एक एक पाऊल पुढे टाकीत तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागला. द लायन मोन्ड अँड विम्पर्ड. बघा, मोन्ड आणि विम्पर्ड म्हणजे काय बघा, तर मोन्ड मीन्स कणणे आणि विम्पर्ड मीन्स हुंदके देणे. जसा हा अँड्रॉकल्स त्याच्या जवळ जाऊ लागला तसं तो विवळू लागला किंवा कणू लागला सिंह. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम्ड टू से. त्याचे डोळे जणू काही काय सांगत होते, कृपया मला मदत कर, अशी जणू याचना करत होते. म्हणजे त्याच्या सिंहाच्या डोळ्यातला भाव या अँड्रॉकल्सनं ओळखलेला आहे. ते डोळे म्हणजे जणू आपल्याला मदत मागत आहेत असं त्या अँड्रॉकल्सला वाटलं. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रॉकल्स त्या सिंहाच्या जवळ गेला तेव्हा त्यानं आपलं डोके खाली वळवले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. तेव्हा त्याला दिसले की सिंहाच्या पंजाला जखम झाली आहे आणि तो पंजा जो आहे तो स्वॉलन म्हणजे काय, सुजलेला आहे. हे अँड्रॉकल्सला जवळ गेल्यानंतर लक्षात आलेलं आहे. ऑन अ क्लोजर लुक अँड्रॉकल्स नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड पायर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. आणि जवळ जाऊन पाहिल्यानंतर अँड्रॉकल्सला दिसले की एक मोठा काटा जो आहे तो काय झालेला आहे, त्याच्या बोटामध्ये घुसलेला आहे, खोलवर घुसलेला आहे. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रॉकल्स. डिस्ट्रेस म्हणजे काय, दुःख. आणि मग अँड्रॉकल्सच्या लक्षात आलं की सिंह दुःखी का आहे, तर त्याचा हा रुतलेला जो काटा आहे त्याच्यामुळंच कदाचित सिंह दुःखी असावा असा अँड्रॉकल्सनं स्वतःशी विचार केला किंवा स्वतः पुटपुटला. समनिंग अप ऑल द करेज अँड्रॉकल्स स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. समनिंग अप आणि करेज. समनिंग अप म्हणजे काय, एकवटणे, आणि करेज म्हणजे काय, धैर्य. इथं दिले बघा, ट्राईंग टू ब्रेव करेज. बघा, समनिंग अप करेज, ट्राईंग टू बी ब्रेव. तर त्यानं काय केलं, आपलं सगळं धैर्य एकवटून काय केलेलं आहे, अँड्रॉकल्स स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. अँड्रॉकल्सने आपला हळूच काय केलं, धैर्य एकवटलेला आहे आणि आपला हात हळूच जखमी पंजाकडे नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच्ड इट्स सॉलन पॉ. बघा, त्याला भीती वाटू लागली की मी जर काय त्याच्या जखमी पंजाला जर हात लावला तर कदाचित मला सिंह काय करेल, माझ्यावर अटॅक करेल, हल्ला करेल. बट द लायन सीम्ड टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण कदाचित त्या सिंहाला त्याचा सदहेतू समजला असावा. इंटेन्शन म्हणजे काय, सदहेतू किंवा उद्देश, म्हणजे आपण चांगल्या हेतूने त्याचा पंजा घेतलेला आहे हे कदाचित त्या सिंहाला समजले असावे असं अँड्रॉकल्सला वाटलं. अँड्रॉकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रॉकल्सनं काय केलं, त्या सिंहाचा डावा पंजा सिंहाचा जो पंजा जो लागलेला आहे तो पंजा आपल्या डाव्या हातामध्ये घेतला. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. डेफ्टली म्हणजे काय,
कौशल्याने आणि मग अगदी कौशल्याने त्यांना तो काटा जो आहे तो काटा काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग द काइंड मॅन बॉन्ड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. आणि मग या दयाळू माणूस म्हणजेच अँड्रॉकल्सनं काय केलं, आपल्या अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी काय केली, त्या सिंहाच्या जखमी पंजावर बांधली. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि आश्चर्य म्हणजे जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सिंहानं काय केलं, त्याचा हात चाटायला सुरुवात केली. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, कृतज्ञता. अँड्रॉकल्स रिमेंड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत हा अँड्रॉकल्स त्याच्याजवळ राहिला. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तर तो रोज काय करायचा, जंगलात जाऊन शिकार करत असायचा आणि जी काही असहाय्य श्वापदे किंवा जे जंगलातले प्राणी आहेत त्यांना तो अन्न काय करायचा, वाटून खायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वूड. तर तो रोज काय करायची, ती सिंहाची जखम स्वच्छ करायचा आणि त्याला ड्रेसिंग म्हणजे रोज मलमपट्टी करायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव अबाउट. आणि लवकरच काय झालं, सिंह हिंडू फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रॉकल्स व्हेअर एव्हर ही वेंट. बरेचदा अँड्रॉकल्स जिथे जाईल तिथं सिंहही त्याच्या पाठोपाठ जायचा. इन द मीन व्हाईल अँड्रॉकल्स मास्टर हॅड complained to the authorities that his slave Androcles had run away. आणि या हे सगळे चालू असताना दरम्यानच्या काळामध्ये अँड्रॉकल्सच्या मालकाने काय केलं, आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे केली. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रॉकल्स. आणि सर्व दिशांनी काय केलं, अँड्रॉकल्सला पकडून आणण्यासाठी सैनिक पाठवले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी काय केलं, सगळीकडं कसून शोध घेतला पण त्यांना काही अँड्रॉकल्स सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट व्हेअर अँड्रॉकल्स लिव्ड. आणि शेवटी अँड्रॉकल्स जिथं राहत होता त्या जंगलामध्ये ते आले. इट इज so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. असे झाले की नेमके अँड्रॉकल्स एकटाच बाहेर गेला होता आणि त्याच दिवशी सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि नेमकं त्यावेळी काय झालं, ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि मग सैनिक त्या दोघांना घेऊन शहरामध्ये आले. दे पुट अँड्रॉकल्स इन चेन्स इन अ प्रिझन. त्याने अँड्रॉकल्सला साखळीने बांधून तुरुंगात डांबले. द लायन वॉज केज्ड. आणि सिंहाला सुद्धा पिंजऱ्यामध्ये कोंडले. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट ॲज पनिशमेंट. तर त्या काळामध्ये काय केलं जायचं, जर गंभीर गुन्हा केलेला असेल तर त्या माणसाला काय केलं जायचं, जंगली श्वापदांच्या, जंगली प्राण्यांच्या तोंडी दिलं जायचं, पनिशमेंट म्हणून, शिक्षा म्हणून. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि त्या काळामध्ये आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जायचा. देअर फोर अँड्रॉकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. आणि त्या काळामध्ये अँड्रॉकल्ससुद्धा काय हा गंभीर जंगलामध्ये मालकापासून पळून जाणे हा गंभीर गुन्हा समजला जायचा. आणि अँड्रॉकल्सलाही त्यामुळं काय केलं जाणार होतं, जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. ऑन द अपॉइंटेड डे the emperor arrived at the circus and took his place. ठरलेल्या दिवशी राजा सर्कशीच्या स्थळी आला आणि आपल्या जागी बसला. द क्राऊड्स cheered लाऊडली. उपस्थित जे समुदाय होते ते जल्लोष करू लागले.
The trumpeters blew the trumpet and Androcles was brought into the arena. तुतारी वादकांनी काय केलं, शिंग फुंकले आणि वाजत गाजत काय केलं, अँड्रॉकल्सना रिंगणामध्ये आणलं. अरेना म्हणजे काय, रिंगण. हिज चेन्स वेअर अनबाउंड, त्याला जे साखळ्या बांधल्या होत्या त्या सोडण्यात आल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड, डिसमेड म्हणजे काय, दुःखी. तर तो कसा दिसत होता, अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ, आणि त्याला खात्री पटली होती की हा आपला आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोसियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द अरेना. तर दुसऱ्या बाजूला गेट उघडण्यात आलं आणि त्या ठिकाणी फेरोसियस म्हणजे क्रूर, भयंकर. ज्या ठिकाणी अँड्रॉकसला मैदानात अरेनामध्ये सोडलं होतं त्याच्या दुसऱ्या बाजूचं गेट उघडलं गेलं आणि त्या दुसऱ्या बाजूनं क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणामध्ये सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. तर त्या सिंहाला काय केलं होतं, बरेच दिवस भुकेले ठेवलं होतं की जेणेकरून तो अधिक काय व्हावा, जे फेरोसियस, क्रूर व्हावा, आणखीन भयंकर व्हावा, याच्यासाठी त्याला काय केलं होतं, भुकेले ठेवले होते. अँड्रॉकल्स वॉज फिल्ड विथ फिअर. अँड्रॉकसला खूप भीती वाटू लागली किंवा तो भीतीने ग्रासून टाकलं. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट, परंतु त्याने धैर्य सोडलं नाही. आता इथं बघा, पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे काय दिलेलं आहे, शो दॅट वन इज नॉट अफ्रेड, म्हणजे त्यांना काय केलेलं नाही, आपण घाबरलेलो आहे असं दाखवलेलं नाही, त्यांनी धैर्य सोडलेलं नाही. द लायन सॉ अँड्रॉकल्स अँड रश्ड टुवर्ड्स हिम. त्या सिंहानं अँड्रॉकल्सला पाहिलं आणि त्याच्या दिशेनं तो झेपावला, गुरगुरत झेपावला. टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. बाउंडिंग म्हणजे झेपावणे आणि रोअरिंग म्हणजे गुरगुरणे. अँड्रॉकल्सला पाहिल्या त्यानं काय केलेलं आहे, सिंहानं गुरगुरत अँड्रॉकल्सकडं झेप घेतलेली आहे. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. परंतु तो लगेच काय केला, थबकला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड्स, आणि सावकाशपणे पुढे चालू लागला. ऑल इट्स रेज सीम्ड टू हॅव मेल्टेड. जणू काही त्याचा सगळा आवेग किंवा आक्रमकता नाहीशी झाली होती, वितळून गेली होती. अँड्रॉकल्स सॉ दिस टू, आणि हे अँड्रॉकल्सनं सुद्धा पाहिलं. ईच फ्रेंड रिकग्नाइज्ड द ऑदर. दोघा मित्राने एकमेकांना ओळखलं होतं. म्हणजे सुरुवातीला तो धावत त्याच्याकडे आलेला आहे, पण तो लगेच का थबकला, कारण त्यानं काय केलेलं आहे, आपल्या मित्राला अँड्रॉकल्सला ओळखलेलं आहे आणि त्यामुळे सगळा त्याची आक्रमक वृत्ती जी आहे ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. जवळ आल्यानंतर अँड्रॉकल्सला सुद्धा हा आपला मित्र सिंह ओळखलेला आहे. दोघांनीही एकमेकाला ओळखलेला आहे. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन, बट वेन इट रीच्ड हिम इट बिगॅन टू पुर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि पुन्हा बघा, पुन्हा तो अँड्रॉकल्सला म्हणजे झेपावला आणि त्याच्या जवळ पोचल्यानंतर तो गुरगुरत काय करू लागला, आपलं नाक जे आहे तो काय करू लागला, त्याच्या अंगाला घासू लागला. आणि हे सगळं पाहून सर्वांना काय बसलं, आश्चर्याचा धक्का बसला. जे काही प्रेक्षक तिथं बसले होते त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं आहे. त्या दोघांचे हे जी काही कृती चालली होती ते बघून काय झालेलं आहे, आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. पीपल बिगॅन टू Androcles hugged the lion. He wept with relief and joy. तर त्यानं काय केलं, अँड्रॉकल्सनं त्या सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणानं आनंदाने रडू लागला. अँड्रॉकल्स, त्याला आनंद झालेला आहे आपला मित्र बघून आणि आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातून वाहू लागलेले आहेत. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्पेरर वॉच्ड दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. तर सर्व प्रेक्षक अगदी राजासह
हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. पीपल बिगॅन टू चीअर अँड्रॉकल्स अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. लोक काय करत होती, अँड्रॉकल्सच्या नावाचा गजर करू लागले होते आणि सर्वजण त्याच्या सुटका करण्याची मागणी करू लागले होते. द एम्पेरर आस्क्ड अँड्रॉकल्स टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. राजाने त्या अँड्रॉकल्सला, या सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रॉकल्सला विचारलं. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. बघा, moved by म्हणजे काय, have strong feeling म्हणजे भारावून जाणे. ज्यावेळेला राजानं त्याला सगळी स्टोरी सांगायला लावली आणि अँड्रॉकल्सनं ज्यावेळेला सगळी स्टोरी सांगितली, त्यावेळेला हा जो राजा आहे, मालक त्याचा जो आहे, तो या अनोख्या अशा मैत्री आणि कृतज्ञता या नात्यानं काय झालेलं आहे, भारावून गेलेला आहे. माणूस आणि एखाद्या प्राण्यांमध्ये अशा प्रकारची कृतज्ञता आणि मैत्रीचं नातं असू शकतं, या गोष्टीनंच तो काय झालेला आहे, राजा भारावून गेलेला आहे. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रॉकल्स शुड बी सेट फ्री. त्यांना अँड्रॉकल्सला सुटका करण्याची आज्ञा दिली. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. आणि आता तो अँड्रॉकल्स जो आहे तो त्याचा आता गुलाम राहणार नव्हता. फेन द एम्पेरर आस्क्ड अँड्रॉकल्स व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. अँड्रॉकल्स रिप्लायड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. आणि ज्यावेळेला राजाने त्याला अँड्रॉकल्सला विचारलं की तुला आणखी कोणतं इनाम हवे आहे, तेव्हा अँड्रॉकल्स राजाला म्हणाला, मला स्वतःसाठी काही नको, परंतु सिंहाला मुक्त करावे, अशी अँड्रॉकल्सने इच्छा व्यक्त केली. आणि बघा, राजानं सुद्धा ती इच्छा मान्य केलेली आहे. शेवट बघा कसा सांगितलेला आहे. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा प्रकारे अँड्रॉकल्सनं जी राजाकडं इच्छा म्हणजे व्यक्त केली, ती राजानं पूर्ण केली. आणि शेवटी हे दोघेही मित्र जंगलामध्ये पुन्हा मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेलेले आहेत. तर या कथेतून आपल्याला लक्षात येते की जर का आपण प्राणीमात्रांच्यावर दया दाखवली, प्रेम केलं, तर ती सुद्धा आपल्याबरोबर मैत्रीचं नातं ठेवत असतात. हे आपल्याला या धड्यातून सांगितलेलं आहे. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.